तर चला स्टुडंट्स, आज आपण शिकणार आहोत सलायव्हरी ग्लँड्स अँड सलायवा. याच्यामध्ये आपण सर्व स्टार्टिंगला आपण शिकणार आहोत सलायव्हरी ग्लँड्स नक्की कोणत्या असतात, ठीक आहे. त्यांचं सिक्रेशन बघणार आहोत, त्यांचं कॉम्पोजिशन पाहणार आहोत, परत मेकॅनिझम बघायचं आपल्याला की नक्की कसं ॲक्च्युअली सलायवा जो असतो तो कसा सिक्रेट केला जातो, ठीक आहे. त्यानंतर आपण शिकणार आहोत त्याचं फंक्शन, नक्की सलायवाचं फंक्शन काय काय आहे, ठीक आहे. आणि त्यानंतर आपण नर्वस कंट्रोल आपण शिकणार आहोत, ठीक आहे. तर सर्व स्टार्टिंगला आपण एक छोटासा फ्लो चार्ट आपण स्टार्टिंगला पाहूयात. बघा आपल्याला काय काय शिकायचं आहे. पहिलं आपण शिकणार आहोत सलायव्हरी ग्लँड्स, त्यांचं सिक्रेशन. सेकंड आपण शिकणार आहोत कंपोजिशन ऑफ सलायवा, सलायवामध्ये कोणते इन्ग्रेडियंट्स प्रेझेंट आहेत ते बघणार आहे. त्यानंतर आपण शिकणार आहे मेकॅनिझम ऑफ सिक्रेशन ऑफ सलायवा, ॲक्च्युअल सलायवाचं सिक्रेशन कसं केलं जातं, ठीक आहे. नंतर शिकणार आहे फंक्शन ऑफ सलायवा, सलायवाचं फंक्शन काय, नक्की आपल्या बॉडीमध्ये सलायवा कोणत्या गोष्टीमध्ये हेल्प करत असतो आपल्याला ते बघणार. आणि लास्टला आपण शिकणार नर्वस रेग्युलेशन, नक्की आपलं जे पण सलायवा आहे त्याचं सिक्रेशन कसं होतं किंवा इनिबिशन कसं होतं आणि त्या सिक्रेशन होण्यामागे कोण हेल्प करत असतं ते बघायचं आहे, ठीक आहे. सर्व स्टार्टिंगला आपण शिकायचं सलायव्हरी ग्लँड्स अँड सिक्रेशन, ठीक आहे. आता आपल्या बॉडीमध्ये सलायव्हरी ग्लँड्स कोणते आहेत, तर पहिला आहे पॅरोटिड ग्लँड आहे, सेकंड आहे सबमॅन्डिब्युलर ग्लँड आणि थर्ड आहे सबलिंग्वल ग्लँड, ठीक आहे. तुम्ही डायग्राममध्ये पाहू शकता पॅरोटिड ग्लँड जी प्रेझेंट असते ते आपल्या इयरच्या जस्ट फ्रंट साईडला प्रेझेंट असते, ठीक आहे. जी पण सेकंड आहे सबमॅन्डिब्युलर ग्लँड ते असते बिलो मॅन्डिबल आणि थर्ड असते सबलिंग्वल ग्लँड ते आपली प्रेझेंट असते बिलो दी टंग, ठीक आहे. आता याच्यामध्ये सिक्रेशन जे पण सलायवाचं सिक्रेशन होतं ते ॲव्हरेज 1000 ml असतं, ठीक आहे. म्हणजे 800 to 1500 ml असतं ॲव्हरेज, ठीक आहे. याच्यामध्ये दोन टाईपचे मेजर सिक्रेशन असतात, एक असतं सिरियस सिक्रेशन आणि सेकंड असतं म्युकस सिक्रेशन. आता सिरियस सिक्रेशन आपण जर म्हटलं तर सिरियस सिक्रेशनमध्ये इट विल कंटेन अल्फा अमायलेज, ठीक आहे. याच्यामध्ये काय कंटेंट असतं, अल्फा अमायलेजचं कंटेंट प्रेझेंट असतं. आता अल्फा अमायलेज काय हेल्प करणार आहे, आपण जे पण कार्ब्स इनटेक करणार आहे त्या कार्ब्सला डायजेशन करण्यासाठी आपल्याला हे एन्झाइम्स हेल्प करणार आहे, ठीक आहे. सेकंड आहे म्युकस सिक्रेशन, म्युकस सिक्रेशनमध्ये काय असणार आहे, म्युसिन असणार आहे. म्युसिन आपल्याला कशामध्ये हेल्प करणार आहे, फूड जे पण इनटेक केलं त्याला लुब्रिकेशन प्रोव्हाइड करण्याचं काम करणार आहे, ठीक आहे ना, त्याला मॉइश्चर करण्याचं काम करणार आहे, ठीक आहे. आता हे जे पण ग्लँड्स आहेत हे कोणत्या टाईपचं सिक्रेशन करतात ते आपण बघूया. आता बघा पहिला आहे पॅरोटिड ग्लँड. पॅरोटिड ग्लँड ही एंटायरली सिरस टाईपची असते, म्हणजेच त्याच्या सिक्रेशनमध्ये आपल्याला अल्फा अमायलेज पाहायला मिळतील, ठीक आहे. आता हे अल्फा अमायलेज जे असतात म्हणजे ज्यावेळेस पॅरोटिड ग्लँड सिक्रेट करेल त्याच्या सिक्रेशनमध्ये ज्यावेळेस अल्फा अमायलेज येतील ते अल्फा अमायलेज आपण जे पण कार्बोहायड्रेट इनटेक केलेले त्याला डायजेशन करण्यासाठी आपल्याला हेल्प करतील. सेकंड आहे सबमॅन्डिब्युलर आणि सबलिंग्वल. हे जे दोन्ही पण ग्लँड्स आहेत हे सिरस टाईपचे पण असतात आणि म्युकस टाईपचे पण असतात, म्हणजे यांच्या सिक्रेशनमध्ये अल्फा अमायलेज पण असतील आणि म्युसिन पण असतील, म्हणजेच ते काय करतील, कार्बोहायड्रेटला डायजेस्ट पण करतील आणि फूड जे पण बोलस आहे त्याला आपल्याला लुब्रिकेशन प्रोव्हाइड करण्याचं पण काम करतील, ठीक आहे. आता सलायवाचा pH आपण जर पाहिला तर 6 ते 7 असतो, म्हणजे 6.0 to 7.0 हा सलायवाचा pH असतो. सेकंड आपण बघायचं आहे कंपोजिशन ऑफ सलायवा, ठीक आहे. आता सलायवामध्ये कोणते एलिमेंट्स प्रेझेंट असतात, हे जे 2 पॉईंट्स आहेत स्टार्टिंगचे वरचे ते खूप इम्पॉर्टंट आहेत. बघा सलायवामध्ये मेनली इट विल कंटेन लार्ज क्वांटिटीज ऑफ पोटॅशियम अँड HCO3- आयन्स, म्हणजे आपल्या सलायवामध्ये पोटॅशियम आयन्स आणि बायकार्बोनेट आयन्स म्हणजे HCO3- जे आयन्स आहेत यांची क्वांटिटी खूप जास्त असते, ठीक आहे. सेकंड आहे सोडियम आणि क्लोराईडची जी पण क्वांटिटी आहे आपल्या सलायवामध्ये ॲज कम्पेअर टू प्लाझ्मा ही खूप जास्त असते, कमी असते, ठीक आहे ना. आता याच्यामध्ये पोटॅशियम आणि HCO3- ची क्वांटिटी जास्त आणि सोडियम आणि क्लोराईडची क्वांटिटी कमी, ही का, हे आपण मेकॅनिझम ऑफ सिक्रेशन ऑफ सलायवामध्ये बघायचं आहे, ठीक आहे. हे दोन इम्पॉर्टंट आहेत पॉईंट, ठीक आहे ना. म्हणजे सलायवामध्ये जे पण सोडियम आणि क्लोराईड आयन्स आहेत यांचं क्वांटिटी ही ॲज कम्पेअर टू प्लाझ्मा कमी असते, ठीक आहे ना. आणि पोटॅशियम आणि HCO3- ची जी पण क्वांटिटी आहे ही ॲज कम्पेअर टू प्लाझ्मा ही जास्त असते, ठीक आहे. आता सलायवामध्ये 2 एलिमेंट्स आहेत, एक आहे वॉटर असते आणि एक असतं सोल्यूट. सोल्यूटमध्ये परत 2 कंपोनंट्स पडतात, एक असतं इनऑर्गॅनिक कंपोनंट, सेकंड असतं ऑर्गॅनिक कंपोनंट. इनऑर्गॅनिक कंपोनंटमध्ये काय असणार, पोटॅशियम आयन असणार, HCO3- असणार, Na+ असतील, Cl- असतील, Ca++ असतील, फॉस्फेट असेल किंवा थायोसायनेट प्रेझेंट असेल, ठीक आहे. सेकंड आहे ऑर्गॅनिक कंपोनंट. ऑर्गॅनिक कंपोनंटमध्ये काय पाहायला मिळतील आपल्याला, अल्फा अमायलेज पाहायला मिळतील, म्युसिन पाहायला मिळेल, IgA मिळेल, परत लायसोझाईम मिळतील, प्रोटीन रिच प्रोटीन्स मिळतील, लायपेज पाहायला मिळेल, परऑक्सिडेज पाहायला मिळेल आणि कॅल्केरिन पाहायला मिळेल, ठीक आहे ना. हे कंपोनंट्स आपल्या सलायवामध्ये प्रेझेंट असतात,
ठीक आहे. हे झालं कॉम्पोजिशन ऑफ सलायवा. सेकंड आपण शिकणार मेकॅनिझम ऑफ सिक्रिशन ऑफ सलायवा. बघा सर्व स्टार्टिंगला आपण काय शिकलो, सलायवरी ग्लँड्स अँड देअर सिक्रिशन. सेकंड आपण शिकलो कंपोजिशन ऑफ सलायवा. आता ॲक्च्युअल सलायवाचं सिक्रिशन कसं होतं, ॲक्च्युअल त्याचं मेकॅनिझम कसं आहे ते आपण शिकणार आहे. ह्याच्यामध्ये 2 स्टेज आहेत. पहिला आहे प्रायमरी स्टेज आहे आणि सेकंड आहे सेकंडरी स्टेज. ठीक आहे. आता प्रायमरी स्टेजमध्ये कोणाचं सिक्रिशन इन्व्हॉल्व असतं, तर इट इन्व्हॉल्व्स ॲसिनी सिक्रिशन. ॲसिनी म्हणजे काय, अ स्मॉलर युनिट ऑफ अ सलायवरी ग्लँड. आता हे जे सलायवरी ग्लँड आहे याचं एक स्मॉलर युनिट जर आपण पाहिलं तर आपण त्याला ॲसिनी म्हणतो आणि त्याचं सिक्रिशन होतं हे प्रायमरी स्टेजमध्ये होतं. ठीक आहे ना. म्हणजे प्रायमरी स्टेजमध्ये जे पण सिक्रिशन असणार आहे त्या ॲसिनी सिक्रिशन होणार आहे. त्याच्यामध्ये मेनली काय कंटेन असणार आहे, टायलिन असतील, म्युसिन असेल. ठीक आहे ना. आणि त्यांचं कॉन्सन्ट्रेशन ॲज कम्पेअर टू एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड इतकं डिफरंट नसतं, म्हणजे त्यांच्या क्वांटिटीमध्ये इतका मोठा फार डिफरन्स नसतो. तर प्रायमरी स्टेजमध्ये ॲसिनी सिक्रिशन इन्व्हॉल्वमेंट असेल आणि त्या सिक्रिशनमध्ये टायलिन असेल, म्युसिन असतील. ठीक आहे ना, वेगवेगळे आयन्स प्रेझेंट असतील. आता सेकंडरी स्टेजमध्ये आपण जर पाहिलं तर इट विल इन्व्हॉल्व सलायवरी डक्ट. आता हे बघा हे जे पुढचे डक्ट आहे याचं इन्व्हॉल्वमेंट सेकंडरी स्टेजमध्ये होतं. एकदा का सलायवरी सिक्रिशन झालं तर ते सलायवा ज्यावेळेस पास होतं आपल्या सलायवरी डक्टमधून त्यावेळेस कोणते कोणते चेंजेस घडतात आता आपण ते बघायचं आहे. बघा ज्यावेळेस सलायवा सलायवरी डक्टमध्ये निघतो त्यावेळेस त्या सलायवामधले सोडियम आयनचं रिॲब्झॉर्प्शन होतं. ठीक आहे ना. म्हणजे काय होणार आहे, ॲक्टिव्ह रिॲब्झॉर्प्शन फ्रॉम डक्ट. म्हणजे आपल्या सलायवामधून सोडियम बाहेर जाणार आहेत. याचा अर्थ काय होणार आहे, आपल्या सलायवामधलं सोडियमचं कंटेंट कमी होणार आहे. ठीक आहे ना. त्यालाच कॉम्पन्सेट करण्यासाठी पोटॅशियम आयनचं सिक्रिशन होतं इन टू दी डक्ट. म्हणजे डक्टच्या आतमध्ये पोटॅशियम आयनचं सिक्रिशन होतं त्याला कॉम्पन्सेट करण्यासाठी. ठीक आहे ना. मग पहिलं स्टार्टिंगला काय होणार आहे, सोडियमचं ॲक्टिव्ह रिॲब्झॉर्प्शन होणार आहे फ्रॉम डक्ट. त्याच्याच बदले त्यालाच कॉम्पन्सेट करण्यासाठी पोटॅशियम आयनचं ॲक्टिव्ह सिक्रिशन होणार आहे इन रिस्पॉन्स टू सोडियम रिॲब्झॉर्प्शन. ठीक आहे. आता सोडियम तर बाहेर चाललं आहे. ठीक आहे ना. त्याला कॉम्पन्सेट करण्यासाठी पोटॅशियम परत आतमध्ये चाललं आहे. परंतु सोडियमचं बाहेर जाण्याची जे पण प्रमाण आहे म्हणजे जे पण क्वांटिटी आहे ती खूप जास्त असते ॲज कम्पेअर टू पोटॅशियमचं सिक्रिशन. बघा सोडियम रिॲब्झॉर्प्शन इज अ ग्रेटर दॅन दी पोटॅशियम सिक्रिशन. ठीक आहे. म्हणजे सोडियमचं बाहेर जाणं आपल्या सलायवरी डक्टमधून ते खूप जास्त प्रमाणामध्ये असतं ॲज कम्पेअर टू पोटॅशियमचं आतमध्ये येणं. तर तो पॉझिटिव्ह चार्ज कॉम्पन्सेट होत नाही. त्यामुळे आपल्या सलायवरी डक्टमध्ये नेगेटिव्ह चार्ज तयार होतो आणि तो असतो -70 मिलीव्होल्ट. ठीक आहे. इलेक्ट्रिकली निगेटिव्हिटी क्रिएट होते बिकॉज ऑफ सोडियमचं रिॲब्झॉर्प्शन आणि ते असतं -70 मिलीव्होल्ट. ठीक आहे. एकदा काय निगेटिव्हिटी तयार झाली तर आतमधले जे पण क्लोराईड आयन्स आहेत त्यांचं काय होणार, रिपेल होणार आणि क्लोराईड आयन्स हे पण रिॲब्झॉर्ब केले जाणार, पॅसिवली रिॲब्झॉर्ब केले जाणार बिकॉज ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इन टू दी डक्ट. ठीक आहे ना. डक्टमध्ये -70 मिलीव्होल्ट तयार झाल्यामुळे आतमध्ये जे पण क्लोराईड आयन्स आहेत ते बाहेर रिॲब्झॉर्ब केले जाणार म्हणजे बाहेर जाणार. ठीक आहे. मग त्याच्याच बदले त्याला कॉम्पन्सेट करण्यासाठी परत HCO3- सिक्रिशन होणार इन टू दी डक्ट. बघा सोडियम बाहेर गेले त्यांना कॉम्पन्सेट करण्यासाठी पोटॅशियम आत आले, क्लोराईड आयन्स बाहेर गेले त्यांना कॉम्पन्सेट करण्यासाठी HCO3- आतमध्ये आले. याचा अर्थ काय होतो, सोडियम आणि क्लोराईड आयन्स सलायवामधून बाहेर चाललेत म्हणजे सलायवामध्ये सोडियम आणि क्लोराईड आयनचे प्रमाण काय असणार आहे, कमी असणार आहे आणि त्याच्या बदले पोटॅशियम आणि HCO3- आतमध्ये येतात आहे. याचा अर्थ सलायवामध्ये येतात आहे. त्यामुळे क्लोराईड आयन्स आणि पोटॅशियम आयन्स आणि जे पण HCO3- आहेत त्यांचं प्रमाण आपल्या सलायवामध्ये ऑब्व्हियसली जास्त असणार आहे. ठीक आहे. हे झालं मेकॅनिझम. आता नंतर नेट रिझल्ट आपण पाहूयात. ठीक आहे. बघा नेट रिझल्ट सोडियम आणि क्लोराईड आयन्सचे नेट रिझल्ट किती होतात ते 1/7 to 1/10 ऑफ अ प्लाझ्मा. म्हणजे प्लाझ्मापेक्षा आपल्या सलायवामध्ये 1/7 to 1/10 पार्ट आपले असतात म्हणजेच किती 15 मिली इक्विलेंट पर लिटर प्रेझेंट असतात. ठीक आहे. पोटॅशियम आयन्स किती प्रेझेंट असतात तर 30 मिली इक्विलेंट पर लिटर म्हणजे 7 टाइम्स ऑफ अ प्लाझ्माच्या 7 टाइम्स जास्त आपल्या सलायवामध्ये प्रेझेंट असतात. परत HCO3- किती असतात तर 50 to 70 मिली इक्विलेंट पर लिटर प्रेझेंट असतात. ठीक आहे. हे झालं नॉर्मल मेकॅनिझम झालं आपल्या सलायवाचं सिक्रिशनचं मेकॅनिझम. ठीक आहे. आता ज्या वेळेस मॅक्झिमल सलायवेशन होतं म्हणजे आपल्या बॉडीमध्ये सलायवेशन मॅक्झिमम होतं त्यावेळेस काय होणार आहे, त्यावेळेस आपल्याला कोणते कोणते चेंजेस पाहायला मिळणार आहेत ते बघूया आपण. ठीक आहे. आता ज्यावेळेस सलायवेशन मॅक्झिमम होईल त्यावेळेस काय होणार आहे, जे पण ॲसिनरचं सिक्रिशन आहे म्हणजे जे पण आपण प्रायमरी स्टेजमधलं आपण सिक्रिशन पाहिलं होतं
ते 20 टाइम्स म्हणजे 20 पटीने वाढणार आहे, ठीक आहे ना, ॲसिनरचं सिक्रेशन. त्यामुळे काय होईल, एकदा का सिक्रेशन वाढलं तर ते डक्टमधून एकदम फास्टली फ्लो होईल, ठीक आहे. फास्टली फ्लो झाल्यामुळे यांचं जे पण रिॲब्झॉर्प्शन किंवा सिक्रेशन जे होत होतं, रिकंडिशनिंग होतं ते होणार नाही, ठीक आहे ना. म्हणजे सोडियमचं बाहेर जाणं असू द्या किंवा पोटॅशियमचं आतमध्ये येणं असू द्या, ह्या सगळ्या गोष्टी पॉसिबल होणार नाही. त्याच्यामुळे ते रिड्यूस होतील, ठीक आहे ना. कशामुळे? बिकॉज ऑफ मॅक्झिमल सलायवेशन, ठीक आहे. कळलं? हे होतं मेकॅनिझम ऑफ सिक्रेशन ऑफ सलायवा. आता नंतर पण आपण शिकणार आहे फंक्शन. सलायवाचं फंक्शन काय? तर इट इज अ डिफेन्समध्ये आपल्याला हेल्प करतं, म्हणजे अँटीबॅक्टेरियल, बाय अँटीफंगल किंवा बाय अँटीव्हायरल किंवा इम्युनॉलॉजिकल. सेकंड आहे डायजेस्टिव्ह फंक्शन. आता डायजेस्टिव्ह फंक्शन कसं हेल्प करणार आहे आपल्याला? तर त्यांच्या सिक्रेशनमध्ये आपण काय पाहिलं होतं? अल्फा एमायलेज पाहिलं होतं, लायपेज पाहिलं होतं. आता अल्फा एमायलेज काय करणार? जे पण कार्ब्स आपण खाल्ले त्याला डायजेस्ट करण्याचं काम करणार, ठीक आहे. लायपेज आपण जर पाहिलं, आपण जर लिपिड इंटेक केलं तर लिपिडला डायजेस्ट करण्याचं एन्झाईम जे आहेत लायपेज ते हेल्प करणार, ठीक आहे. थर्ड आहे प्रोटेक्टिव्ह फंक्शन. इट विल प्रोटेक्टिव्ह कवरिंग फॉर अ सॉफ्ट टिश्यू. जे पण सॉफ्ट टिश्यूज प्रेझेंट आहेत आपल्या माउथमध्ये त्यांना एका प्रोटेक्टिव्ह कवरिंग म्हणून काम करत असतं, ठीक आहे. तर चौथा आहे लुब्रिकेशन फंक्शन. फूड जे पण आहे त्याला लुब्रिकेट करण्याचं काम करणार आणि ते इझिली खाली मास्टिकेशन करण्यास हेल्प करणार आणि ते इझिली स्वॉलो करता येईल, त्याच्यामुळे त्याला मॉइश्चन करण्याचं काम करणार, ठीक आहे. दिस ऑल अबाउट फंक्शन ऑफ सलायवा, ठीक आहे. लास्ट आपण शिकणार नर्वस रेग्युलेशन ऑफ सलायवरी सिक्रेशन. आता याच्यामध्ये बघा 2 स्टिम्युलस आहे, एक टेक्टाईल किंवा टेस्ट स्टिम्युला येईल किंवा हायर सेंटरकडून एक स्टिम्युलस येईल आणि हे जे स्टिम्युलस आलेलं आहे ते ट्रिगर करणार सुपेरियर आणि इन्फेरियर सलायवेटरी न्यूक्लियाला, ठीक आहे. ते काय स्टिम्युलस कोणाकडे जाऊन पोहोचणार? सुपेरियर किंवा इन्फेरियर सलायवेटरी न्यूक्लियाकडे जाऊन पोहोचेल, ठीक आहे. मग ते जे पण स्टिम्युलस पोचले त्याच्या रिस्पॉन्समध्ये जो सिग्नल आहे तो सलायवरी ग्लँडकडे जाणार, ठीक आहे ना, थ्रू इफरंट नर्व्स, ठीक आहे. एकदा काय सलायवरी ग्लँड्सकडे गेला की सलायवेचं सिक्रेशन होईल किंवा इनिबिशन होण्याचं काम होणार. आता आपण एक डायग्राममधून पाहूयात. आता हे जे टंग आहे, टंगमधून एखादा स्टिम्युलस क्रिएट झाला आणि तो आपला कुठे गेला? सुपेरियर आणि इन्फेरियर सलायवेटरी न्यूक्लियाकडे गेला, ठीक आहे. तिची की प्रेझेंट असतात तर न्यूक्लियस ट्रॅक्टस सॉलिटर्सकडे तिथे प्रेझेंट असतात. मग त्यांच्या रिस्पॉन्समधून त्यांनी एक सिग्नल पाठवला थ्रू इफरंट नर्व्स आणि ते पोचणार 2 गँग्लियनकडे. एक असतं सब मॅन्डिब्युलर गँग्लियन आणि दुसरं असतं ओटिक गँग्लियन. ओटिक गँग्लियन आणि सब मॅन्डिब्युलर गँगकडे ते सिग्नल पोचेल. मग तो सिग्नल सब मॅन्डिब्युलर ग्लँड, सबलिंग्युलर ग्लँड आणि पॅराटोइड ग्लँड यांना स्टिम्युलेट करेल सलायवेचं सिक्रेशन करण्यासाठी किंवा त्याचं इनहिबिशन करण्यासाठी, ठीक आहे ना. म्हणजे सर्वात अगोदर टेक्टाईल आणि स्टिम्युला क्रिएट होईल, तो जाणार सुपेरियर आणि इन्फेरियर सलायवेटरी न्यूक्लियाकडे, तिथून जाणार सलायवरी ग्लँडकडे आणि सलायवरी ग्लँडला स्टिम्युलेट करेल एकतर सिक्रेशन करण्यासाठी किंवा इनहिबिशन करण्यासाठी, ठीक आहे. आता लास्ट आहे. आता याच्यामध्ये बघा, एक तर आपले जे पण सलायवरी ग्लँड्स प्रेझेंट असतात त्यांच्यावर मेनली पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टमचाच कंट्रोल असतो. मी काय म्हणते, आपल्या जे पण बॉडीमध्ये, आपल्या माउथमध्ये जे पण ग्लँड्स प्रेझेंट आहेत सलायवरी ग्लँड्स, त्यांच्यावर मेनली जो पण कंट्रोल असतो तो पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टमचाच असतो. परंतु कधी कधी ज्यावेळेस पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम काम नाही करत त्यावेळेस सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टमसुद्धा त्या सलायवरी ग्लँड्सला कंट्रोल करते, ठीक आहे ना. कशामध्येच कंट्रोल करणार? तर सलायवरीचं सिक्रेशन किंवा इनिबिशनमध्ये, ठीक आहे. परंतु जेवढं पॅरासिम्पॅथेटिकमुळे सिक्रेशन होतं किंवा इनिबिशन होतं तेवढ्या प्रमाणामध्ये सिम्पॅथेटिक स्टिम्युलेशन नाही होत. म्हणजे सिम्पॅथेटिक नर्व्ह सिस्टमकडून तेवढा कंट्रोल होत नाही किंवा तेवढं सलायवेशन इन्क्रीज होऊ शकत नाही, ठीक आहे ना. परंतु कंट्रोल करतं, ठीक आहे. हे झाले 2 पॉईंट्स. नंतर आहे स्टिम्युलेशन ऑफ ब्लड सप्लाय ऑफ ग्लँड. आता पॅरासिम्पॅथेटिक नर्व्ह सिस्टम मी तुम्हाला सांगितलं की सलायवेशनमध्ये म्हणजे सलायवरी ग्लँडला स्टिम्युलेट करतं हे सलायवेशन इन्क्रीज करण्यासाठी किंवा इनिबिट करण्यासाठी, ठीक आहे. त्याचसोबत पॅरासिम्पॅथेटिक नर्व्ह सिस्टम अजून दुसरंसुद्धा काम करत असतं. त्याचं काम काय असतं दुसरं? तर ब्लड वेसलला डायलेट करण्याचं, ठीक आहे ना. म्हणजे ब्लड वेसल्स जे आहेत त्यांना डायलेट करण्याचं कामसुद्धा करत असतं. त्याच्यामुळे काय होईल, जे पण सलायवेटरी न्यूट्रिशन्स असतील बघा, जे पण सलायवेटरी न्यूट्रिशन्स असतील त्यांचा फ्लो वाढेल, ठीक आहे. त्यांचा फ्लो वाढल्यामुळे जे पण सलायवेचं सिक्रेशन आहे म्हणजे जे पण सलायवेशन आहे ते सुद्धा वाढू शकतं. म्हणजे सलायवेशन जे ते काय होऊ शकतं? इन्क्रीज होऊ शकतं, ठीक आहे ना. म्हणजेच पॅरासिम्पॅथेटिक नर्व्ह सिस्टम सलायवेशनला स्टिम्युलेट तर करेलच, त्याचबरोबर ब्लड वेसलला डायलेट करतं. ब्लड वेसल डायलेट झाल्यामुळे सलायवेटरी न्यूट्रिएंट्स इझिली फास्ट फ्लो करतात आणि त्यामुळे जे पण सलायवेशन आहे ते इन्क्रीज होऊ शकतं, ठीक आहे. आता त्याच्यानंतर आपण कॅलिक्रिनसुद्धा एक कंपोनंट पाहिला होता कंपोजिशन पाहताना, जे पण ऑर्गॅनिक कंपोनंटमध्ये आपण पाहिलं होतं. तुम्हाला दाखवतो परत बघा. इथे ऑर्गॅनिक कंपोनंट म्हणजे कॅलिक्रिन आपण पाहिलं होतं. त्याचा नक्की रोल काय आपल्या सलायवेशनमध्ये ते काय करतं बघा. कॅलिक्रिन जे असतात ते सिक्रेटेड बाय ॲक्टिव्ह सलायवेटरी सेल्स. जे पण ॲक्टिव्ह सलायवेटरी सेल्स प्रेझेंट आहेत आपल्या सलायवरी ग्लँडमध्ये ते सिक्रेट काय करतात? कॅलिक्रिन करतात. आता कॅलिक्रिन नक्की काय करतं? तर ते काय करतं, जे पण ब्लड प्रोटीन आहे म्हणजे अल्फा 2 ग्लोब्युलिन आहे
जे ब्लड प्रोटीन आहे त्याला ब्रॅडिकायनिनमध्ये कन्वर्ट करण्याचं काम करतं. मी काय म्हटलं, कॅलिक्रिन कोण सिक्रेट करणार सर्वात अगोदर, जे पण ॲक्टिव्ह सॅलिव्हरी सेल्स आहेत ते सिक्रेट करणार. नंतर कॅलिक्रिन सिक्रेट झाल्यानंतर कॅलिक्रिन काय करणार, जे पण ब्लड प्रोटीन आहे म्हणजे अल्फा 2 ग्लोबिलिन आहे त्याला ब्रॅडिकायनिनमध्ये कन्वर्ट करतं. आता ब्रॅडिकायनिन काय आहे, तर इट इज अ स्ट्रॉंग वॅसोडायलेटर आहे, म्हणजे तो वेसल्सला डायलेट करण्याचं काम करतो. मग मी तुम्हाला सांगितलं वेसल्सला डायलेट झालं की सलायव्हेटरी न्यूट्रिशन्स इझिली पास होतील, म्हणजे फ्लो होतील आणि त्यामुळे सलायव्हेशन वाढेल. म्हणजे कॅलिक्रिनसुद्धा पार्शली हेल्प करतं आपल्या सलायव्हेशनला वाढवण्यासाठी. ठीक आहे, तर दिस इज ऑल अबाउट टुडेज लेक्चर. आपण याच्यामध्ये सलायव्हरी ग्लँड्स पाहिले, सलायव्हेशन नक्की कसं होतं, त्याचं कंपोजिशन पाहिलं, मेकॅनिझम पाहिलं आणि फंक्शन पाहिलं. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण शिकणार आहोत गॅस्ट्रिक ज्यूस, म्हणजे गॅस्ट्रिक ज्यूसमध्ये कोणते कोणते कंपोनंट्स असतात किंवा ते कसं मेकॅनिझम असतं आणि स्टमकबद्दल आपण शिकणार आहोत. थँक्यू.